अनंताजी केणे अभिनंदन. सौमिक 11 भावाळे जबरदस्त खेळ या स्पर्धेमध्ये पाहायला आपल्याला आणि अजूनही मनोज पाटील चेंडू शोधतात. कम ऑन डीजे जालिंदर. आणि आपण लगेचच बक्षीस वितरण सोहळ्याकडे वाटचाल करणार आहोत. चला पुढील पारितोषिक आपण इथे वितरित करणार आहोत. अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आणि तो खेळाडू आहे जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला फायनलच्या लढतीमध्ये सौमिक 11 भावाळे संघाचा मिस्टर अक्षय कोहली. एशिया स्पोर्टचे पुरस्कर्ते सोपानजी तिसकर आपल्याला विनंती करतो की आपण आमच्या मुख्य मंचकावरती या. सोपानजी तिसकर आपल्याला विनंती करतो की आपण आमच्या मुख्य मंचकावरती या आणि पहा दोन्ही फायनलिस्ट जे संघातील खेळाडू आहेत त्यांना विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठासमोर या, कारण आपण बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करत आहोत. या दोन्ही टीमचे खेळाडू या आपण, कारण हे सर्व पारितोषिक तुमचे आहेत, कारण तुमची ही मेहनत आहे या स्पर्धेमध्ये आणि त्याचे हक्कदार तुम्ही आहात. चला पुढील पारितोषिक आपण या ठिकाणी देणार आहोत उत्कृष्ट गोलंदाज. आणि गोलंदाजांचा आपण विचार केला तर आम्ही सुद्धा थोडीशी संकटामध्ये होतो, कारण 3 गोलंदाजांनी 2 विकेट्स प्राप्त केले आणि त्यानंतर आम्ही तिन्ही गोलंदाजांची इकॉनॉमी पाहिली आणि त्या इकॉनॉमी आपण मध्ये जर पाहिलं
तर ज्या गोलंदाजानं जबरदस्त खेळ या पूर्ण दिवसभरामध्ये साकारला, यंगस्टर आहे आणि येणारा भविष्य आहे टेनिस क्रिकेटमध्ये असेल किंवा रबर बॉल क्रिकेटमध्ये असेल. मॅन फ्रॉम इताडे आणि इताडे गावातील हर्षद वेलेकर जबरदस्त कामगिरी या स्पर्धेमध्ये आपल्याला हर्षद वेलेकरची पाहायला आपल्याला एकदा टाळ्यांचा गजर असू द्या मित्रांनो. जरूर हर्षद, तुला सुद्धा पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि येणाऱ्या भविष्यामध्ये इताडे गावाचा खेळ अजून तू पुढे घेऊन जाशील त्यासाठी तुला शुभेच्छा अँड बेस्ट ऑफ लक. पुढील पारितोषिक आपण इथे वितरित करतोय बेस्ट बॅटर. चला सर्व 7 स्टार ग्रुप मधील सर्व सदस्य तुम्ही समोर या. बेस्ट बॅट्समन चॅम्पियन ट्रॉफी 2025 आणि हा पारितोषिक आपण जर पाहिलं तर फक्त एका धावेने हुकलाय. कारण 46 रन्स अक्षय कोहलीच्या बॅटमधून निघाल्या आणि जो किताब ज्याने पटकावलाय त्याची एकूणच धाव संख्या जर आपण पाहिली तर 47. म्हणजे एका धावेने हा मान पटकावलाय आणि तो खेळाडू आहे मकरंद स्पोर्ट मुठवल संघाचा मिस्टर मनोज घाटाल. जबरदस्त फलंदाजी या पूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला घाटालची पाहायला मिळाली आणि या स्पर्धेमध्ये तब्बल 47 धावा त्यांनी ठोकल्या आणि उत्कृष्ट फलंदाज हा किताब पटकावण्याचा त्यांनी मान पटकावला. सो वेल प्लेड, वेल बॅट मनोज. तुला पुढील स्पर्धेसाठी, तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पुढील पारितोषिक आपण देणार आहोत रनरअपची ट्रॉफी. हरकत नाहीये, क्रमांक दुसरा आहे, परंतु बॅक टू बॅक 2 पर्वामध्ये आपण फायनलची मॅच खेळली त्यापेक्षा अजून काय हवं आहे. अभिनंदन उत्तम शेठ पाटील आणि तो संघ आहे चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये पटकावणारा संघ ठरलाय स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल. या सर्व संघातील खेळाडूंना विनंती करतो की आपण सर्वांनी या, कारण हा तुमचा मान आहे मित्रांनो. या सर्वजण या. घाटाल, तेजेश, आपण सर्वजण, कुमार, ललेश, जयेश, रनअपची ट्रॉफी आपण या ठिकाणी वितरित करतोय. कुमार जयस्वाल या, आपण फोटोशूट करायचं आहे आपल्याला. सोनू सुद्धा आलेले आहेत आणि पाहू शकाल 7 स्टार ग्रुपच्या वतीने आपण दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी, रनरअपची ट्रॉफी आपण या ठिकाणी पुरस्कृत आय थिंक पाहिलं तर रुपेशजी सपाड त्यांच्या वतीने आम्हाला ही ट्रॉफी या स्पर्धेमध्ये मिळाली. त्यांचे सुद्धा विशेष आभार. अभिनंदन टीम मकरंद स्पोर्ट मुठवल, अभिनंदन उत्तम शेठ पाटील. पुढील पारितोषिक मालिकावीर, त्यांच्यासाठी ट्रॉफी आहे आणि एसएस स्पोर्टच्या माध्यमातून आकर्षक बॅट आपण देणार आहोत. आणि जरूर या स्पर्धेमध्ये एसएच्या बॅट मधून या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळाली. या स्पर्धेमध्ये तब्बल बॅटच्या साह्याने 59 धावा ठोकल्या. गोलंदाजी करत असताना 1 विकेट प्राप्त केली. कोण असेल हा खेळाडू चॅम्पियन ट्रॉफी मध्ये मालिकावीर हा किताब पटकावणारा खेळाडू? कोण असेल? आणि तो खेळाडू आहे मकरंद स्पोर्ट मुठवल संघाचा. विनीत नाहीये तर तो खेळाडू आहे सौम्य केलेबन भावाले टीमचा यंग स्टार मिस्टर दीपेन केने. जबरदस्त कामगिरी, 59 धावा बॅटच्या साहाय्याने ठोकले आणि गोलंदाजी करत असताना 1 विकेट प्राप्त केली आणि तोच ठरलाय चॅम्पियन ट्रॉफी 2025 मधील मालिकावीर ट्रॉफी उचलणार. आणि त्यांचे पिताश्री सुद्धा त्यांच्या सोबतीला आहेत, पंढरीनाथजी केणे. क्या बात आहे. मी मगाशी सुद्धा उल्लेख केला होता की दीपेन ज्याप्रमाणे खेळतोय, दीपेन फक्त रबर बॉल खेळत नाहीये, टेनिस बॉल खेळत नाही, तर लेदरवरती सुद्धा तो धडे घेतोय. आणि दीपेन, तुला तुझ्या करिअरसाठी, तुझ्या भविष्यासाठी, तुझ्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. अभिनंदन पंढरीनाथजी केणे. असेच आपल्या पुत्राच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा. जरूर एक ना एक दिवस दीपेन आपल्याला रणजी मध्ये नव्हे तर IPL मध्ये खेळताना पाहायला मिळेल, त्यासाठी आपण देऊया त्यांना शुभेच्छा. आणि शेवटचा पारितोषिक 7 स्टार ग्रुपला विनंती करतो की सर्वजण उभे राहा. आपल्या शुभ हस्ते आपण चॅम्पियन ट्रॉफी देणार आहोत. आणि पहिल्याच पर्वामध्ये मात्र एंट्री केली
एंट्री लेट झाली परंतु ग्रेट झाली. डीजे जालिंदर आपण सुद्धा रेडी राहायचं आहे. हारकर जीतने वाले को चैंपियन कहते हैं और बार बार जीतने वाले को चैंपियन कहते हैं. चैंपियन ऑफ दिस टूर्नामेंट सौमिक 11. नमस्कार. टेक